आलो आम्ही घरी. अय ये ना रोहन, ये की इकडं. ती बारकी खुर्ची आण म्हणजे त्याच्यावर बसता येईल तुला. त्याला हळूहळू थोडंसं चालू पण देतोय. डॉक्टर बोललेत ना थोडंसं त्याला चलू पण द्या, म्हणजे जरा जास्त आपण हे केलं ना म्हणजे लागलंय म्हणून मग ते जास्तच होत जाईल ना. म्हणून त्रिशा झोपली, तिला वाहनात लगेच झोप लागते. बाबांनी आल्या आल्या खवळला रोहनला. तुला म्हणत होतो इथं बस, जेवला तर नीट बस, पण याला आगावपणा. त्याला बरमुडा ते आणला तिथून, टी शर्ट वगैरे. भूक लागली तुला? मग मी करते आता काहीतरी खायला. ते अंड होतं ना एक उकडल्याला, खात की मग खातो काय? हा ते काढ ना तिथं, कुत्रा वगैरे नेईल की ते सगळं. त्याला ते अंड आणून ते खाऊ दे, तसंच खा असाच. पुन्हा ते भाकर भाजी खा दुसरं खाऊन. जरा ताकद वाढव रोहन, शरीर असं गुबगुबीत कर. आमचं शरीर कसं आहे बघ, माझं शरीर बघ. खात जा पोट जीवाला असं. आता शाळेत कधीपासून जाणार? हळू हळू पाय उचल र रोहन. डॉक्टर धाबाऱ्या काय बोललेत? देवाच्या पाया पडायला. आमच्यावर अशी वेळ आणला होता त्यानं, आम्ही देवाच्या पाया पडत होतो. मग काय मनात आलं असेल त्याच्या, काय माहित. मनानं जाऊन देवाच्या पाया पडायला. आता त्याला आंघोळ घालायची पण लय पंचायत आहे, कसं घालावं काय नाही. लहान लेकरू जन्मत असते कसं घालतात झोपून, तसं त्याला आंघोळ घालायची बारी आली. चिडले त्याने आल्या आल्या तर रोहनवर. सुरूच फायरिंग. होणारी घटना चुकणार नव्हती, कशी ना कशी झाली. पण लेकरानं पण जरा शांत राहिलं व्यवस्थित. आर्यन कुठं गेला र? कोणाजवळ? नाही, टीव्ही बघतो चालू करून. हा आता तू पावसा पाण्याचे दिवस आहेत, आबाळा असं होतोय व ह्या वातावरणात टाके लवकर बरे होत नसतात. तिथं पण लागलंय का रे? इथं गुडघ्यावर कुठं लागलंय? सुजलंय ते? सुजलंय का ते? दुखतंय काय पाय? पूजा, याला असं हातरून दे, चटई टाकून त्यावर गोधडी टाकायची ती मऊ, आणि झोपू दे त्याला, आराम करू दे. मी पण फ्रेश होतो जरासं. ते आंघोळ नाही ना काय नाही, नुसतं अंग माझं. आणतो की. पार्ले खातो? पार्ले किती खाऊ म्हणतो? पार्लेजी खातो काय म्हणलं? मराठीत बोलत जा की रे. तो खातच नाही काय, त्याचं शरीर म्हणून तर तसं आहे. तो अंड घरात न्यायच्या आधीच त्याला देऊन टाक ना, खाऊ दे. आणि पुन्हा ते सामान मधलं व्यवस्थित ठेव, त्या पिशवीतल्या गोळ्या वगैरे व्यवस्थित ठेव. त्या तुलाच टायमिंग माहित आहे, मला माहित पण नाही. मी गेलतो तिकडं बाहेर, याला ते टी शर्ट बरमुडा आणावं म्हणलं, त्यासाठी मी गेलो. तर तवर हिनं जाऊन आणल्या होत्या गोळ्या वगैरे. मग त्या टायमिंग वगैरे काय तिलाच सांगितलं, मला काही माहीत नाही. आता तिला याची सेवा करायला फक्त ते आता घरीच असणार आहे. मी जातो उद्यापासून कामाला. लागलंय चौघं चांगलं काम ना, आणि त्यात लगेच हे असं झालं. जे झालं ते झालं, घाबरायचं नाही, निवांत राहायचा. काय नाही होतं, आता बरं होतंय लवकर. सूज कमी आली का नाही? आता कमी वाटतंय ना? ज्या दिवशी त्याला लागलं त्या दिवशी रडायचं कळत नव्हतं.
फुटू दे टोपण फुटो ना काय फुटो, तू काय विचार करू नको, तू तुझ्या जीवाचा विचार कर. फक्त पोटभर खात जा. ते पुसून घेते काय ग पहिलं की नंतर घेते? काय झालं? डोकं बडवून घेतलं हिने. झाडत विसरून एका साईडला सोडून आली वाटतं. या टाईल्स वरती कसं आहे की घाण असं थोडं पण पडलं की ते लगेच उघडं पडते. कचरा थोडाफार. आणि आधी बाहेर जायचंय मला, जाऊन येतो मग आंघोळ करतो फ्रेश होतो. गप तू, तुला माहित नाही, तू काहीच लोड घेऊ नको, फक्त खायचं आणि झोपायचं विचार कर. मम्मीला पण नेऊ काय माझ्यासोबत उद्यापासून? नेऊ? तू कसा राहणार? शाळेत जातो काय उद्यापासून? शाळेत मराठीत बोल ना. जायला येतंय? जातो काय मग? मराठीत बोलायचं. 3 दिवस थांबून जात. तू मराठी, तुझे सर लोक मराठी नाही का बोलत तुला? मग तुला मराठी कसं नाही जमत? थोडी येते, थोडी येत नाही. थोडी येते, थोडी येत नाही. मग केवढी येते? उलसा अर्धा ग्राम. पाचवीला जाऊपर्यंत मराठी येत नाही तुला? काय येते? त्यांची फायरिंग सुरू आहे. बरं केलं बघ, ते आधीच करून घेते. म्हणजे कसं परत तू उठ म्हणल्यानंतर कोणाला उठू वाटणार पण नाही. आपण देवासमोर अगरबत्ती लाव म्हणतोय. आज नाहीच ना देवपूजा वगैरे. काल मी आलो, आंघोळ वगैरे केलं, मग त्याच्यानंतर करून आलो तुम्ही देवपूजा वगैरे सगळं. बस क्रिशाला लई झोप लागली. जाऊन येतो का पहिलंच? तो गुडघ्यावर काय लागलेला रे तिथं तुला? मराठीच येत नाही? ज्वारी काढताना असं म्हणायचं. ज्वारी काढताना मी फोडलेलो. जाऊ द्या, चला. त्याची पण जाम मजा घेतली, यांची पण घेतली. शेतल्यात चिडून उपयोग नाही. पर काय लागले रे माझ्या हाताला? सगळं पांढरा. पहिला आंघोळच करतो. बाय कर रोहन. बाय.